आपण बरेचदा ऐकतो की ज्यांचं वजन जास्त आहे अशा मुलींना, स्त्रियांना PCOS होण्याचा धोका जास्त असतो. पण ज्यांचं वजन अगदी नॉर्मल आहे अशा मुलींनाही PCOS होऊ शकतो आणि एकूण केसेसच्या 20 ते 30% एवढं त्यांचं प्रमाण आहे. अशा केसेसना लीन PCOS असं म्हणतात. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी चाफेकर. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम या विकाराचं नाव आता बदलून पॉली एंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम असं करण्यात आलं आहे. हे नाव का बदललं आहे, नक्की हा विकार कशामुळे होतो, त्याची लक्षणं कुठली असतात आणि याचं निदान कसं केलं जातं, याविषयीची सविस्तर चर्चा आपण PCOS समजून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये केली आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. आज आपण समजून घेणार आहोत की ह्या PCOSचं निदान झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट कशा प्रकारे केली जाते. हे तर आपण बघितलंच होतं की PCOS हा फक्त पाळीशी निगडीत असणारा विकार नाही आहे. यामध्ये शरीराच्या अनेक सिस्टम्स इन्व्हॉल्ड असतात आणि त्यामुळे बरीच वेगवेगळी लक्षणं दिसतात. त्यामुळे कुठल्याही मुलीसाठी किंवा स्त्रीसाठी तिचं वय, तिची लक्षणं, लक्षणांची तीव्रता आणि रिस्क फॅक्टर्स ह्या सगळ्याचा अंदाज घेऊन त्यानुसारच ट्रीटमेंट ठरवली जाते. PCOSच्या ट्रीटमेंटची उद्दिष्ट काय आहेत, म्हणजे यातून आपल्याला नेमकं साध्य काय करायचं असतं ते समजून घेऊयात. ओव्ह्युलेशन आणि पाळीमध्ये नियमितता यावी यासाठी योग्य ते उपाय करणं. मेल हार्मोन्स वाढल्यामुळे जी लक्षणं निर्माण होतात, जसं की चेहऱ्यावर, छातीवर, पोटावर केस येणं, पिंपल्स येणं, ही लक्षणं कमी करणं. इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करणं आणि पेशींची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढावी ह्यासाठी प्रयत्न करणं. वजन जर जास्त असेल तर ते कमी करणं किंवा आटोक्यात ठेवणं. लीन PCOSच्या केसेसमध्ये शरीराच्या आतलं फॅटचं प्रमाण कमी करणं. प्रजनन क्षमता म्हणजे फर्टिलिटी वाढावी यासाठी योग्य ते उपाय करणं. आणि अजून एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे लॉंग टर्म रिस्क जी आहे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स डेव्हलप होण्याची, ती कमी करण्यासाठी प्रयत्न करणं. PCOS मध्ये आढळून येणाऱ्या या लक्षणांसाठी औषधी चिकित्सा तर आहेच. ॲलोपॅथीमध्ये लक्षणांनुसार वेगवेगळी औषधं यासाठी दिली जातात. पिरियड्स रेग्युलर करण्यासाठी, मेल हार्मोन्स वाढल्यामुळे जी लक्षणं येतात ती कमी करण्यासाठी, ओव्ह्युलेशन वाढवण्यासाठी, ओव्ह्युलेशन व्हावं यासाठी आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कमी व्हावा यासाठी अशा प्रकारे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट ॲलोपॅथीमध्ये केली जाते. ही चिकित्सा करणं, यासाठी औषधं घेणं हे काही काळासाठी नक्की गरजेचं असू शकतं. त्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानेच योग्य ते औषधोपचार घ्या. स्वतःच्या मनाने कुठलीच औषधं घेऊ नका. तुम्हाला जर आयुर्वेद किंवा होमिओपॅथीची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ती सुद्धा त्या पॅथीच्या तज्ज्ञांकडूनच घ्या. स्वतःच्या मनाने किंवा गुगल, ChatGPTला विचारून अजिबात कुठलीच औषधं घेऊ नका, ते धोकादायक असू शकतं. आता हे झालं औषधोपचारांविषयी. पण इंटरनॅशनल PCOS गाईडलाईन्सनुसार PCOSची फर्स्ट लाईन ट्रीटमेंट ही लाईफस्टाईल मॅनेजमेंटच आहे. कारण PCOS डेव्हलप होण्याची बरीचशी कारणं ही आपल्या बदललेल्या जीवनशैलीतच आहेत. त्यामुळे आपला आहार, व्यायाम, झोप यांच्या बाबतीत काही चांगल्या सवयी स्वतःला लावून घेणं आणि स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी काही उपाययोजना करणं हे PCOSच्या ट्रीटमेंटसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण औषधोपचारांनी लक्षणं नक्की कमी होऊ शकतात, पण PCOS होण्यामागची जी कारणं आहेत ती आपण थांबवू शकत नाही. त्यामुळे त्या कारणांच्या मुळाशी जाऊन लाईफस्टाईलमध्ये बदल करणं हा जास्त चांगला उपाय आहे. आपला आहार, व्यायाम, झोप आणि मानसिक ताणतणावांचं नियोजन करण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये काय करेक्शन करावेत, कशा स्टेप्स घ्याव्यात याविषयी आपण स्वतंत्र व्हिडिओ केले आहेत. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तो प्रत्येक व्हिडिओ नक्की बघू शकता. आज आपण PCOSच्या संदर्भात या सगळ्या गोष्टींमध्ये नक्की कुठल्या स्टेप्स आपण घेतल्या पाहिजेत, कुठले बदल केले पाहिजेत ते समजून घेऊयात. PCOS या विकारामध्ये शरीराचं मेटाबॉलिझम गडबडलेलं असतं, म्हणजे चयापचयात बिघाड झालेला असतो. त्यामुळे आहाराची विशेष काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. आहाराचा विचार करताना फक्त कॅलरीजचा विचार न करता त्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूचाही विचार केला गेला पाहिजे. कारण जितकं कॅलरी काउंटिंग गरजेचं आहे तितकंच किंवा कदाचित त्यापेक्षा थोडं जास्तच आपण जे काही खातोय त्यातून कुठले न्यूट्रिएंट्स, कुठले पोषक घटक आपल्या शरीरात जात आहेत हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्या शरीरातल्या सगळ्या सिस्टम्स तेव्हाच नीट कार्य करू शकतात जेव्हा सगळे न्यूट्रिएंट्स पुरेशा प्रमाणात त्यांना मिळत असतात. म्हणूनच आहारात प्रोटीन्स, फायबर्स, हेल्दी फॅट्स आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स वाढवण्यावर भर द्या. आपले सगळे जे हार्मोन्स आहेत ते प्रोटीन्सपासून आणि हेल्दी फॅट्सपासून बनलेले असतात.
त्यामुळे चांगल्या दर्जाची प्रथिनं आणि हेल्दी फॅट्स आहारात असणं खूप गरजेचं आहे. तसंच खूप वेगवेगळी डाएट्स फॉलो करून स्वतःचा स्ट्रेस वाढवू नका. त्यापेक्षा आपल्याला माहिती असतं की नक्की काय आपल्याला खाण्यातून अवॉइड करायचंय, म्हणजे रिफाईंड कार्ब्स, बेकरी फूड्स, जंक आणि प्रोसेस्ड फूड्स, खूप जास्त गोड पदार्थ, हे सगळं खायचं नाहीये हे आपल्याला माहिती असतं. तर जे खायचं नाहीये ते पदार्थ हळूहळू आहारातून कमी करा आणि त्याऐवजी जे हेल्दी पोषक पदार्थ आहेत ते हळूहळू आहारात वाढवायचा प्रयत्न करा आणि स्टेप बाय स्टेप बदल करा. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने काही विटॅमिन डेफिशियन्सीज असतील तर त्यासाठी गरजेची असली तर योग्य ती सप्लिमेंट्स घ्या किंवा आहारातून त्या विटॅमिन्सचा पुरवठा होईल याकडे लक्ष द्या. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लॅस्टिक बॉटल्स किंवा प्लॅस्टिक डबे यांचा वापर अगदी कमीत कमी करा किंवा शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. कारण प्लॅस्टिकमध्ये असलेले BPA आणि थॅलेट्स हे आपल्या शरीरात फेक इस्ट्रोजनचं काम करतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातले हार्मोन्स गडबडतात. म्हणूनच प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करण्यावर भर द्या. PCOS मॅनेज करण्यासाठी व्यायाम करणं पण खूप गरजेचं आहे. नियमित जर 30 ते 40 मिनिटं दररोज व्यायाम केला तर त्यामुळे पेशींची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होते आणि हार्मोनल बॅलन्स सुद्धा इम्प्रूव्ह होतो. PCOSच्या वेगवेगळ्या लक्षणांमुळे बरेचदा मुलींचा, स्त्रियांचा कॉन्फिडन्स कमी झालेला असतो आणि डिप्रेस्ड वाटत असतं. जर नियमित व्यायाम केला तर व्यायामामुळे जे एंडॉर्फिन्स सिक्रेट होतात त्यामुळे मूड तर एलिव्हेट होतोच, पण हळूहळू कॉन्फिडन्स बिल्ड व्हायलाही मदत होते. तुम्ही जर व्यायाम करत नसाल तर सुरुवात अगदी 10 मिनिटांपासून करा. तुमच्या आवडीची कुठलीही ऍक्टिव्हिटी निवडा आणि दररोज फक्त 10 मिनिटं व्यायाम करा. 10 मिनिटं चालायला गेलात तरी चालेल आणि अगदी तेही जमत नसेल तर घरच्या घरी 2 सूर्यनमस्कारांपासून सुरुवात करा. कुठलीही अशी ऍक्टिव्हिटी 10 मिनिटं किंवा हे 2 सूर्यनमस्कार तुम्ही जर अगदी नियमाने दररोज महिनाभर करत राहिलात तर त्यामुळे व्यायामाची कन्सिस्टन्सी बिल्ड व्हायला मदत होते आणि मग हळूहळू 2 ते 3 महिन्यात त्याची वेळ वाढवत न्या. 3 महिन्यातच तुमच्या लक्षात येईल की 30 मिनिटं व्यायाम करणं तुम्हाला आता अजिबात अवघड वाटत नाहीये. हे 3 महिने फक्त व्यायामामध्ये नियमितपणा आणण्यावरच भर द्या. वेगवेगळे व्यायामाचे प्रकार किंवा व्हेरिएशन्स ह्या 3 महिन्यात ट्राय करू नका. फक्त कन्सिस्टन्सी बिल्ड करा आणि 3 महिन्यानंतर मग जर तुम्हाला वाटलं तर व्यायामात व्हेरिएशन आणा. त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा करू शकता. कारण PCOSच्या केसेसमध्ये मसल मास वाढवण्यासाठी, मसल्सची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप मदत करतं. आठवड्यातून अगदी 2 ते 3 वेळा जरी स्ट्रेंथ ट्रेनिंग करता आलं तर नक्की करा. तसंच योगासनं सुद्धा ह्या केसमध्ये खूप मदत करतात. योगासनांमुळे सुद्धा PCOSच्या केसेसमध्ये हार्मोनल बॅलन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप मदत होते. त्याचबरोबर मसल स्ट्रेंथ वाढण्यासाठी, फ्लेक्झिबिलिटी वाढण्यासाठीही मदत होते आणि मानसिक स्थैर्य सुद्धा योगासनांमुळे वाढतं. सूर्यनमस्कार, सेतुबंधासन, वक्रासन, धनुरासन, शलभासन, भुजंगासन यासारखी आसनं आधी तज्ज्ञांकडून शिकून घ्या आणि त्यानंतर मग घरच्या घरी प्रॅक्टिस करा. योगासनं तुम्हाला शरीराला आणि मनाला सुद्धा नक्की उभारी देतील. आहार आणि व्यायाम ह्यांच्या मदतीने अगदी 10% जरी वजन कमी केलं तरी सुद्धा पिरियड्स रेग्युलर होण्यात खूप मदत होते. लीन PCOSच्या केसेसमध्ये असं समजू नका की तुम्हाला व्यायामाची गरज नाहीये, कारण वजन जरी कमी असलं तरी तुमच्या शरीराच्या आत फॅट पर्सेंटेज जास्त असू शकतं. ते कमी होण्यासाठी व्यायामाची खूप मदत होते. म्हणून व्यायाम हा लीन PCOS किंवा ओबेस PCOS दोन्हीसाठी तेवढाच गरजेचा आहे, हे लक्षात ठेवा. आहार आणि व्यायाम यांच्या बरोबरीनेच शांत आणि स्वस्थ झोप ही खूप गरजेची आहे. 7 ते 8 तासांची शांत स्वस्थ झोप ही शरीराचा सर्केडियन रिदम सेट करायला मदत करते. सर्केडियन रिदम म्हणजे शरीराच्या आतलं घड्याळ. ते जर सेट झालं, ते जर नीट काम करत असेल तर शरीरातले बरेचसे हार्मोन्स हे संतुलित राहतात आणि म्हणूनच शांत स्वस्थ झोप मिळावी यासाठी आवर्जून प्रयत्न करा. झोपेची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी कुठल्या स्टेप्स आपण घेऊ शकतो याविषयी एक स्वतंत्र व्हिडिओ केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ आवर्जून बघा. PCOSच्या वेगवेगळ्या लक्षणांमुळे बरेचदा इमोशनल स्ट्रेस खूप वाढलेला असतो आणि कॉन्फिडन्स कमी झालेला असतो. ह्या स्ट्रेसमुळे PCOSची लक्षणं अजून वाढतात आणि लक्षणं वाढली की स्ट्रेसही अजून वाढतो, असं हे दुष्टचक्र आहे. आणि म्हणूनच स्ट्रेस मॅनेजमेंट हा PCOSच्या ट्रीटमेंटमधला एक महत्त्वाचा भाग आहे. स्ट्रेसशी डील करण्यासाठी पौष्टिक आहार, नियमित व्यायाम, शांत आणि स्वस्थ झोप याबरोबरच जर दररोज फक्त 15 मिनिटं प्राणायाम आणि ध्यानधारणा केली तर त्याचे खूप उत्तम रिझल्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. दररोज 5 ओंकार, 5 भ्रामरी, 3 ते 4 मिनिटं अनुलोम विलोम आणि काही वेळ श्वास ऑब्झर्व करणं यामुळे कॉर्टिसॉल
हे जे स्ट्रेस हार्मोन आहे त्याची शरीरातली लेवल कमी होते आणि हॅप्पी हार्मोन्सची लेवल वाढते. या ॲक्टिव्हिटीजमुळे विचारसुद्धा कमी होतात, ओव्हर थिंकिंग कमी होतं, एन्झायटी कमी होते आणि त्यामुळे शरीरावरचा, मनावरचा बराचसा ताण कमी होतो. हा ताण कमी झाल्यामुळे सुद्धा जी कुठली ट्रीटमेंट तुम्ही घेत असाल त्या ट्रीटमेंटला शरीर जास्तच चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करायला लागतं. त्यामुळे तुम्हाला जरी वाटत असेल की मी काही फार स्ट्रेस घेत नाही, मला स्ट्रेस येत नाही, तरीसुद्धा 15 मिनिटं अगदी आवर्जून प्राणायाम आणि ध्यानधारणा करा. त्याचे लॉंग टर्ममध्ये तुम्हाला खूप फायदे जाणवतील. मैत्रिणींनो, PCOS हा थोडासा चिवट, त्रासदायक विकार आहे हे खरं आहे, पण योग्य औषधोपचार आणि लाईफस्टाईलमध्ये केलेले काही पॉझिटिव्ह चेंजेस यामुळे तुम्ही नक्की हेल्दी आणि आनंदी आयुष्य जगू शकता याची खात्री बाळगा आणि स्टेप बाय स्टेप चेंजेस करा. स्वतःला त्यासाठी वेळ द्या आणि जेव्हा तुम्ही हे अचीव करू शकाल तेव्हा स्वतःला नक्की शाबासकी द्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि योग्य व शास्त्रीय माहितीवरच विश्वास ठेवा. धन्यवाद.